फायनली ठरलं तर मग या मालिकेचा आजचा 15 ऑक्टोबरचा रिव्ह्यू आला बरं का प्रेक्षकांनो. आणि आपल्या सगळ्यांनाच आजच्या भागाची प्रचंड उत्सुकता होती. तसाच आजचा भाग धमाकेदार आहे. सायली अर्जुनची सारखी वाट बघत असते सुरुवातीला आणि तिच्या हातात काही फुलं आहेत. विमल येऊन म्हणते, सायली ताई हार करून झालाय का, घेऊन जाऊ का मी फुलं. आता सायलीचं लक्षच नसतं. विमल म्हणते, सायली ताई, ओ सायली ताई, अहो झालेत का तुमचा हार करून. सायली म्हणते, नाही विमलताई, अजून नाही झाला हार करून. कल्पनाताई म्हणतात, काय ग सायली, मगासपासून बघतायत, केव्हाचं लक्ष तुझं दाराकडे, अर्जुनची वाट बघतेय का. सायली म्हणते, हो नाही, पटकन जाऊन येतो म्हणाले आणि अजून पत्ता नाहीये यांचा. अस्मिता म्हणते, अगं सायली, फोन करून बघ ना मग अर्जुनला. त्यावर सायली म्हणते, हो अस्मिताताई केला, पण ते उचलत नाहीयेत. प्रतापराव म्हणतात, अगं महत्वाच्या कामासाठी गेला असेल ना तो सायली. आता सायली म्हणते, हो बाबा कदाचित, पण तरी मला असं अस्वस्थच वाटतंय, कोणाच ठाऊक. आता असं म्हणून ती तिच्या हातातलं ते फुलाचं ताट जे ते विमलताईला देते आणि म्हणते, तुम्ही कराल का, बाकीची फुलं मी फ्रीजमध्ये ठेवते. असं म्हणून आता ती उठलेली असते तेवढ्यात अर्जुन येतो आणि म्हणतो, बायको. आता सायली त्याच्यावर खूप चिडते बरं का प्रेक्षकांनो, आणि छान दाखवली आहे सुरुवातच. आता अर्जुन एवढा एक्सायटेड होऊन सांगणार असतो हिला की मी तुझे आई बाबांना आणलंय, पण ही खूप चिडते आणि म्हणते, कुठे होता तो तुम्ही, किती वेळेला फोन केला, आणि काय हो पटकन जातो म्हणालात आणि किती उशिरा आलात, किती वेळ लावला हो, माझ्या जीवाला घोर लावला, काय करू काय मी तुमचं. अर्जुन म्हणतो, अगं ऐकून तर घे सायली. सायली म्हणते, मला नाही काय ऐकायचंय तुमचं, तुम्ही काही बोलू नका. एरवी तर 24 तास तुमच्या फोनला चिटकून बसलेले असतात तुम्ही, आणि बायको फोन करते तेव्हा तुम्हाला कळत नाही का. हा, आणि आता काहीतरी कारण देणारच, त्यात तुम्ही तरबेजच आहात ना शेवटी. अर्जुन म्हणतो, तरबेज काय. अस्मिता म्हणते, अरे एक्सपर्ट म्हणतात त्याला, एक्सपर्ट. शेवटी सायली काही बोलणार तेवढ्यात आता अर्जुन तिच्या तोंडावर हात ठेवून म्हणतो, बायको बायको गप्प बस, ए तुझं तोंड कसं बंद करायचं ना बायको, मला माहितीये हा चांगलं. मग अस्मिता तिकडनं त्याला चिडवते, आणि मग हा त्या सायलीच्या तोंडावरचा हात बाजूला करत म्हणतो, असं काही नाहीये, पण बायको मला आता तरी बोलू देशील का तू प्लीज. अगं तुझ्यासाठी सरप्राईज आणलंय मी. सायली म्हणते, अरे देवा, आणखीन एक सरप्राईज. प्रतापराव म्हणतात, वा रे वा सायली, तुझी दिवाळी तर सुरू झाली बाबा लवकर. सायली म्हणते, नको बाबा, मला आणखीन एक ड्रेस नकोय. असं म्हणून आता सायली चालली जाते तिथून, म्हणजे जात असते पुढे पुढे. आता सायली जेव्हा पाठमोरी असते तेव्हा अर्जुन म्हणतो, थांब सायली, आणि त्याचा असा आवाज घुमताना वगैरे ऐकवला. मग अर्जुन म्हणतो, आजचं सरप्राईज जरा वेगळं आहे सायली, आता तुझी प्रतीक्षा संपली आहे. आता सगळेजण एकदम पॉज होऊन जातात बरं का. अर्जुन म्हणतो, कायमची. आणि आता सगळ्यांनाच सस्पेन्स वाढलंय, काय बाबा अर्जुनने असं काय आणलंय. आता बघा हा अर्जुन आता सायलीकडे बघतोय. सायली आता मागे वळणार तेवढ्यात अर्जुन म्हणतो, या ना. आणि आता म्हणजे सायलीचे नसलेले पण प्रियाचे असलेले आई बाबा आता सुभेदारांच्या घरी फायनली आलेत प्रेक्षकांनो. पण मजा आली हा आजचा भाग बघताना, नेहमीप्रमाणेच खूपच मस्त आणि एक्साइटिंग असा त्यांनी हा ट्विस्ट आणलेला आहे बरं का प्रेक्षकांनो. आता बघा हा सायलीचे आई बाबा असे सुभेदारांच्या घरी येतात समोर, आणि अर्जुन त्यांना आता असं समोर आणतो, आणि मग कल्पनाताई, प्रतापराव, अस्मिता सगळेच्या सगळे उठून येतात. सगळ्यांसाठी सरप्राईज आहे ना हे. आता सगळेजण बघायला लागतात, बाई कोण आलं असेल. आणि आता सायली जी पाठमोरी असते अर्जुनच्या, ती अशी वळून बघते. हा सीन त्यांनी जबरदस्त दाखवलाय. आता बघा हा, ती मैना आणि तिचा तो नवरा दोघंचे दोघं एकमेकांकडे बघायलाच लागतात. मैनाचे तर डोळे गरगर फिरले त्या घराला बघून. सायली आश्चर्यचकित होते. सायली त्या दोघांकडे बघतच राहते. अजूनपर्यंत सायलीला काहीच माहिती नाहीये हा प्रेक्षकांनो. मैना आणि तिचा नवरा सगळं घर बघत असतात. आणि आता कल्पनाताई म्हणतात, काय रे अर्जुन, अरे कोण आहेत हे, कोणाला आणलंयस तू. आता अर्जुन घरात येतो आणि म्हणतो, अगं मम्मा, तो इतक्या वेळ दाराच्या बाहेरच उभा असतो आणि म्हणतो, अगं मम्मा हे ना. आता तेवढ्यात मैना म्हणते, अहो अहो हे सुभेदार साहेब आपल्याला कुठे घेऊन आले हो. हळूहळू ती कुजबुजत असते तिच्या नवऱ्याच्या कानाशी आणि म्हणते, काय हो, अहो एवढं मोठं वैभव, अहो हे फक्त मी सिनेमातच पाहिलं होतं. त्यावरती तिचा नवरा म्हणतो, हो ग मी पण. आता अर्जुन म्हणतो, सायली हे तुझे आई बाबा आहे. आता जेव्हा अर्जुन असं बोलतो तेव्हा सायलीला तर विश्वासच बसत नाही. ती थोड्या वेळासाठी एकदम ब्लँक होऊन जाते. म्हणजे विचार करा ना प्रेक्षकांनो, लहानपणापासून सायली आई वडिलांच्या शिवाय वाढली आहे आणि अचानक अशा पद्धतीने एकदम सरप्राईजली तिचे आई वडील तिच्या समोर आलेत म्हणल्यावर तिला काय वाटणार. आणि जेव्हा अर्जुन म्हणतो की सायली हे तुझे आई बाबा आहे,
तेव्हा मैना सायलीकडे बघतच राहते. हा सीन त्यांनी खूप रंगवला. आता तेवढ्यात प्रिया येते बरं का तिथे प्रेक्षकांनो आणि विचार करते, आता या सुभेदारांचा काय मेलोड्रामा रंगलाय, कशाला उभेत हे सगळे दारामध्ये, काय चालू असतं नवीन नवीन यांचं त्यांचं त्यांनाच माहित. अर्जुन आता सायलीकडे बघून स्माइल करत असतो आणि म्हणत असतो, सायली हे तुझे आई बाबा आहेत. आणि आता इथे त्यांनी ते म्युझिकल थरार रंगवलाय आणि प्रिया आता अशी हळूहळू पुढे येताना दाखवली आहे बरं का प्रेक्षकांनो. खरं पाहायला गेलं तर सायलीपेक्षा जास्ती हे सरप्राईज प्रियासाठी आहे. प्रिया आता तिच्या आईवडिलांना बघते आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकते. हे काय होऊन बसलं, अरे देवा. प्रियाच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन माइंड ब्लोईंग होते. सायली आता अर्जुनला म्हणते, अहो तुम्ही काय बोलताय, मला तुम्ही काय सांगताय नक्की कळत नाहीये हो. सायली बिचारी आधीच भांबावून गेली आहे बरं का. अर्जुन म्हणतो, अगं सायली, आपण तुझ्या आई बाबांना शोधत होतो ना दोघे मिळून, इथेच होते बघ तुझे आई बाबा, पनवेलमध्ये. हेच आहे तुझे खरे आई बाबा. आता जेव्हा अर्जुन असं बोलत असतो तेव्हा सायली तिच्या आई वडिलांना बघते आणि ते तिच्याकडे बघतायत आणि आता प्रिया अशी बघते खालून वर तिच्या आई वडिलांना. मजा आली हा प्रेक्षकांनो. म्हणजे खरं तर मला आता मध्ये बोलायचं नव्हतं, पण तरी सांगते काय होणार आहे प्रेक्षकांनो, की सायलीच्या चांगुलपणामुळे यांच्या स्वभावात फरक पडेल प्रियाच्या आई वडिलांच्या. पण आता मजा येणार आहे कारण त्यांनी पुढचा प्रोमो पण फार भारी दाखवलाय. बघत राहा प्रेक्षकांनो. ठरलं तर मग सायली खूप वेळ तिच्या आई वडिलांकडे बघतच राहते. प्रिया पण बघतच राहते. इथे ते भारी रंगवलंय म्युझिक वगैरे. आणि आता ते सदाशिव लोखंडे म्हणतो, अहो सुभेदार साहेब हे सगळं काय आहे. अर्जुन म्हणतो, सदाशिव काकू या ना आतमध्ये, तुमचंच घर समजा. त्यावर सदाशिव म्हणतो, अहो साहेब नक्की येऊ ना मी घरात. अहो म्हणजे तुमचं घर असं आहे की आमच्या पायानं मळल होते, आमच्या पायाची धूळ तुमच्या घराला लागली तर. अर्जुन म्हणतो, असं काहीही होणार नाहीये, प्लीज तुम्ही या ना, प्लीज या. अर्जुन अगदी अदबीने आणि आपुलकीने त्यांना आतमध्ये बोलवतो आणि म्हणतो, संकोच नका करू, हे तुमच्याच मुलीचं घर आहे. त्यावर मैनावतीचे चेहऱ्यावरचे हावभाव बघा. ती म्हणते, काय आमच्या मुलीचं, अहो म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला. त्यावर अर्जुन म्हणतो, तुम्ही मला सांगितलं होतं ना की तुमची मुलगी 20-22 वर्षांपूर्वी हरवली होती. आज तुमची मुलगी तुमच्या समोर उभी आहे. ही सायली आणि ही माझी बायको आहे आणि हीच तुमची मुलगी आहे. आता मैनावती सायलीकडे बघतच राहते. सायली तिच्याकडे बघते. सायली म्हणते, तुम्ही माझी मस्करी करत आहात का हो. अर्जुन म्हणतो, काय सायली, अशा बाबतीत मी तुझी मस्करी करेल काय. आता सदाशिव सुद्धा बघत राहतो हा सायलीकडे आणि सायलीच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. आणि आता प्रतापराव म्हणतात, अर्जुन अरे हे सगळं काय चालू आहे, म्हणजे हे काय चाललंय, काही सांगशील का बाबा. हे सायलीचेच आई बाबा आहे याचा काही पुरावा असेल ना रे तुझ्याकडे. अर्जुन म्हणतो, डॅड मी पुराव्यांशिवाय कधी काही बोलतो का, आहे माझ्याकडे पुरावा. हे बघ, हा फोटो आहे ना मम्मा, हा सायलीचा आहे. हे बघ, त्या गाठोड्यांबद्दल तर तुम्हाला माहिती आहे ना. अर्जुनने आता प्रतापरावांना आणि कल्पनाताईंना त्याच्या मोबाईल मधला फोटो दाखवलाय सायलीच्या लहानपणचा. पण ऍक्च्युली तो सायलीच्या लहानपणचा फोटो नाहीये प्रेक्षकांनो, तो आहे प्रियाच्या लहानपणचा फोटो. आता जोवर ते मधुभाऊ उठत नाही, सगळ्यांना खरं खरं सांगत नाही, तोवर कोणाला काही कळणार नाहीये. तोवर आता ही सगळी खिचडी रंगणार आहे. प्रिया आता तो फोटो बघते आणि दचकते. अर्जुन म्हणतो, मम्मा डॅड हे बघा, हा सायलीच्या लहानपणचा फोटो आहे. पण आता हा मध्येच सदाशिवराव म्हणतो, अहो अर्जुन सर, ही आमची पोरगी आहे, आम्ही कसं समजायचं, म्हणजे तुमच्याकडे आणखीन काय पुरावा आहे. अर्जुन म्हणतो, हो आहे, त्याचाही पुरावा आहे माझ्याकडे, आलोच मी. आता असं म्हणून हा गेलाय वर बेडरूम मध्ये आणि बेडरूम मधून जे ते प्रियाचं गाठोड आहे ना त्याच्यातनं त्याने तो फोटो काढलाय प्रियाच्या लहानपणीचा. म्हणजे हे तुम्हाला सांगायला मी सांगते प्रेक्षकांनो, पण अर्जुनला हे माहितीये की हा सायलीच्या लहानपणचा फोटो आहे. मग आता तो फोटो घेऊन येतो आणि या सदाशिव लोखंडेला दाखवतो आणि म्हणतो, हे बघा, हा फोटो बघा, हा तुमच्याच मुलीचा लहानपणीचा फोटो आहे ना. मग आता मैनावती आणि सदाशिव दोघेही तो फोटो बघतात आणि मग अर्जुन म्हणतो, तुमची मुलगी मधुकर पाटलांना सापडली होती, मधुभाऊंना, त्यांनी त्यावेळेचा हा फोटो काढून ठेवलाय, तुमच्या मुलीचाच आहे ना, बघा तुमचीच मुलगी आहे ना ही. अर्जुन आता विचारतोय सदाशिवला आणि मैनावतीला. मैनावती फोटो बघत म्हणते, हो त्यावेळेला आमची मुलगी अशीच दिसत होती, ही आमचीच मुलगी आहे, आमचीच पोर आहे ही. आता जेव्हा मैनावती असं सांगत असते तेव्हा प्रिया
स्वतःच्या तोंडावर ओढणी ठेवत असते बरं का. म्हणतात ना ते चोराच्या मनात चांदणं तसं काहीतरी चाललंय. पण आता मजा येणार आहे प्रेक्षकांनो प्रियाची. प्रिया असली भारी काम करते ना की विचारूच नका. म्हणजे मजा येते मालिका बघायला. आता अर्जुनला ते बबली नाव काही आवडलं नाही बरं का. ते सदाशिव म्हणतो, अहो ही तर आमची बबली आहे. अर्जुन म्हणतो, बबली? आता अस्मिता पण म्हणते, बबली? अरे अर्जुन, अरे हे सगळं अजूनही खरं नाही वाटत आहे रे मला. आता प्रेक्षकांनो कोणाला ना कोणाला हिंट मिळणारच आहे की हे काही सायलीचे आईबाबा नाहीयेत म्हणून. आता बघा कल्पनाताई म्हणतात, अरे बाबा अर्जुन पण तुला कुठे सापडलेत हे दोघे जण? त्यावर अर्जुन म्हणतो, अगं मम्मा तुला सायलीचं गाठोडं ते सगळं मी तुला सांगितलंच होतं ना. आणि त्यानंतर काय झालं मम्मा? आणि आता इथे ना प्रेक्षकांनो आपल्याला पूर्ण ते सगळे मागचे प्रसंग व्हिज्युअलाइज करून दिलेत. म्हणजे अर्जुनने सगळा सिक्वल सांगितला की मी कसा या सदाशिव लोखंडे आणि मैनावती लोखंडे पर्यंत पोहोचलो. म्हणजे त्याने सुमनकडनं पत्ता घेतला टेलरचा, मग सायलीसाठी ड्रेस शिवायला तो तिथे गेला आणि मग तो ड्रेस शिवायला टाकला आणि मग ड्रेसच्या शिलाईचे पैसे द्यायचे कसे राहिले, कसा तो माणूस घरी होम डिलिव्हरी घेऊन आला, त्याने सायलीला सरप्राईज दिलं आणि मग पुन्हा दुसऱ्या दिवशी गेला आणि मग त्याला तिथे सायलीच्या लहानपणचा फोटो भेटला. हा सगळा सिक्वेन्स आता सुभेदारांना कळलाच आहे. पण त्यासोबत प्रिया मॅडमने पण हा सिक्वेन्स ऐकलाय. पण तरी सुद्धा प्रियाची भीती काही अजून कमी झालेली नाही प्रेक्षकांनो. सगळे सुभेदार आता मनापासून ही स्टोरी ऐकतात बरं का प्रेक्षकांनो. आता बघा पुढे काय होतं. प्रिया ते सगळं ऐकते आणि आता तिच्याही पायाखालची जमीन सरकली आहे. म्हणजे तिच्या लक्षात आलंय की आपण किती प्रयत्न केले तरी जे व्हायचं ते झालंच. आणि मग अर्जुनने सगळा सिक्वेन्स सांगितल्यानंतर कल्पनाताईंना प्रतापरावांना हे सगळंच नवल वाटतंय आणि त्या मैनावतीला आणि सदाशिव लोखंडेला सुद्धा. मग कल्पनाताई म्हणतात, बाई अर्जुन, अरे नेमका तू सायलीचा ड्रेस यांच्याकडे शिवायला टाकलास नाही, किती रे मोठा योगायोग हा. आता बघा या गोष्टीचा खरं तर विश्वास बसण्यासारखा नाहीये. म्हणजे पहिली अशी ही मालिका आहे प्रेक्षकांनो ज्यामध्ये हे सगळं सत्य आपल्याला म्हणजे प्रेक्षकांना रिव्हील करतात आणि मालिकेतल्या कॅरेक्टरला या बाबतीत काही माहिती नसतं. तर बघा आता प्रतापराव म्हणतात, सायलीच्या आयुष्यातला फार मोठा दिवस आहे आजचा. आणि आता ही मैनावती सारखी सायलीकडे बघत असते. विमल म्हणत असते, सायली ते अभिनंदन, तुम्हाला तुमचे जन्मदाते भेटलेच. सायलीला खरं तर रिअलाइज नाही होते मनापासून, पण तरी सुद्धा अर्जुन घेऊन आला म्हटल्यावर त्यात विश्वास न ठेवण्यासारखं काहीच नाहीये ना. अर्जुन म्हणत असतो, बायको अगं तुझे आई बाबा आलेत, तुझे आई बाबा, तू भेटणार नाहीस का त्यांना? आता अर्जुनची अपेक्षा असते की तिने समोर येऊन त्यांच्याशी बोलावं. पण सायलीनं एक क्षण भांबावून गेली आहे. म्हणजे तिला काही सुधरत नाहीये की आपण रिॲक्ट तरी कसं करावं. आता ती स्तब्ध झालेली असते. शेवटी अर्जुन तिच्या जवळ जातो, तिच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो, बायको अगं तुझ्या आई बाबांना भेटणार नाहीस का? सदाशिव लोखंडे सारखा सायलीकडे बघतोय आणि सायली त्याच्याकडे तिच्या आईकडे. काय झालंय प्रेक्षकांनो, तिला मनातून रिअलाइज होत नाहीये की हेच आपले आई बाबा आहेत. म्हणजे जसं तिला प्रतिमा आत्या आणि रविराजांना बघितल्यावर फील होतं ना, तसं तिला तिच्या या आई बाबांकडे बघून फीलच होत नाहीये. कसं फील होणार? शेवटी सायली यांची कोणीच नाहीये आणि हे आपल्याला माहिती आहे. तर बघा आता सायली तिच्या आई वडिलांकडे बघते. आता हा सीन ना त्यांनी खूप रंगवलाय बरं का. म्हणजे खूप वेळ असं म्युझिक वाजवलंय. सायली अशी हळूहळू एक एक पावलं येतेय तिच्या आई वडिलांच्या समोर. हे दोघे तिच्याकडे सारखे बघतायत. आता प्रेक्षकांनो एक मोठा ट्विस्ट म्हणजे हा आहे की ही जी मैनावती आहे ना ही प्रियासारखी आहे बरं का. आणि मला आज तरी म्हणजे आजच्या एपिसोडमध्ये तरी तो सदाशिव लोखंडे जरा जेंटलमॅन माणूस वाटतोय आणि ही जी आहे मैनावती ती अगदी तंतोतंत प्रियाच्या स्वभावासारखी आहे. त्यामुळे प्रिया तिच्या आईवर गेली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. आता सायली जेव्हा समोर येते तिच्या या नसलेल्या आई बाबांच्या समोर ती येते तेव्हा तिच्या हातातनं ते फुलांचं ताट खाली पडतं. त्यामुळे अस्मिता दचकते. कुठेतरी अस्मितालाही असं वाटतंय की हे सगळं विश्वास न बसण्यासारखं आहे. असो, पण आता सायली मात्र अर्जुनच्या बोलण्यावर विश्वास ठेवते आणि ते तिचे आई वडील हे एक्सेप्ट करते. आता ते फूल जेव्हा त्यांच्या पायाशी पडतं तेव्हा मैनावती सायलीकडे बघतच राहते. कुठेतरी त्यांच्या मनातही आनंद आहे की चला आपली पोर सापडली आहे. पण हा जो आनंद आहे ना प्रेक्षकांनो तो वरवरचा आहे. हे तुमच्या लगेच लक्षात येईल कारण पुढच्या सीन मध्ये काय झालं बघा. सायली खूप खुश होते आणि म्हणते, आई बाबा. आता ही मैनावती म्हणते, पोरी अशी कशी हरवली होतीस ग तू? कुठे गेली होतीस? तुझ्या काळजीने आम्हाला रात्रभर झोप लागत नव्हती ग पोरी. सुभेदार बघतायत बर का काय काय बोलतायत हे काय काय नाही. सगळेच खुश असतात प्रिया सोडली तर.
आता सदाशिव म्हणतो, पोरी पोरी तू भेटावी म्हणून किती ग उपास तपास केले, नवस केले आम्ही. तू भेटलीस ग पोरी, आज भेटलीस. सायलीच्या डोळ्यात आता अश्रू आलेत बरं का प्रेक्षकांनो. आणि ती आता मनातनं हाक मारते, आई, बाबा, देवाने प्रार्थना तर माझी ऐकली आहे, तुम्ही माझ्या समोर आहात. सायलीचा आनंद अगदी गगनात मावत नव्हता. तिने ही रियालिटी एक्सेप्ट केली की चला, आपले खरे आई बाबा सापडलेच. आता सायली त्या दोघांनाही म्हणते, नमस्कार करते हा आई बाबा. आता खरं तर या सदाशिवच्या डोळ्यातलं जे पाणी आहे ना, ते मला खरं वाटलं. सदाशिव म्हणतो, सुखी राहा बेटा. आणि तो मैनावतीकडे बघतो, मैनावती त्याच्याकडे. आता सायली खुश होते आणि तिच्या आईला बघून तिच्या आईला पटकन मिठी मारते आणि खूप रडते. आता ही मैनावती तिच्या पाठीवरून हात फिरवते. मैनावतीलाही सुरुवातीला रडू येतं बरं का प्रेक्षकांनो, पण नंतर मात्र मैनावतीचे डोळे जरा गरागरा फिरलेत सुभेदारांची प्रॉपर्टी, इस्टेट, घरदार बघून. आता मैनावती सायलीला जवळ घेते खरी, पण आता अशी मध्येच डोळे फिरवते आणि तिला वाटतं की चला, आता जे झालंय ते फार भारी झालंय. पण आता बघा हा, सायली जेव्हा अशी बिलगते, तिच्या आईला खूप रडते, तेव्हा आता सदाशिव म्हणतो, साहेब, सुभेदार साहेब, खूप उपकार झाले हो तुमचे. आता अर्जुन समोर येतो आणि म्हणतो, असं का बोलताय तुम्ही? अहो, मी तुमचा मुलगा आहे ना, तुमचं जावई आहे ना, मी तुमच्या मुलासारखाच आहे. तुम्ही मला आता फक्त अर्जुनच म्हणा. आणि आता मैनावती खुश होऊन जाते बरं का प्रेक्षकांनो. अर्जुन सुद्धा आता म्हणतो, मी नमस्कार करतो हा, असं म्हणून आता तोही नमस्कार करतो बरं का या दोघांना. आता हा सदाशिव अर्जुनला म्हणतो, सुखी राहा, खरंच सुखी राहा. अर्जुन साहेब, तुम्ही पण आता मला काका काकू म्हणू नका बरं का, आई बाबाच म्हणा. आता जेव्हा तो अर्जुन साहेब म्हणतो तेव्हा अर्जुन म्हणतो, तुम्ही मला अर्जुन म्हणा ना, मी पण तुमच्या मुलासारखाच आहे ना. अर्जुन आता त्यांना म्हणतो, आता तुम्ही कुठेही जायचं नाही, तुम्ही आता इथेच राहायचं तुमच्या मुलीकडे. आता जेव्हा अर्जुन असं बोलतो तेव्हा मैनावती मनात विचार करते, अगो बाई, आमचं नशीब तर लाखात एक निघालंय. आता इथं पैशात लोळता आल्यावर त्या दुकानात कोण जाणार आहे, असं मैनावती मनातल्या मनात विचार करते. पण या क्षणाला सदाशिवच्या मनात मात्र काहीही नाहीये. मनापासून आशीर्वाद देते खरी मैनावती, पण मैनावती मला अगदी प्रियासारखी भासली या प्रेक्षकांनो. तुम्हाला काय वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. आता सायली एवढी खुश झालेली असते, ती आता तिच्या आई बाबांचा हात धरते आणि म्हणते, आई बाबा, या ना, या, हे बघा, या माझ्या सासूबाई आहेत. सायली आता कल्पनाताईंची ओळख करून देते आणि म्हणते, या माझ्या सासूबाई आहेत. कल्पनाताई म्हणतात, नमस्कार. मग प्रतापरावांची ओळख करून देते, हे माझे सासरे. प्रतापराव सुद्धा त्यांना नमस्कार करतात. मग आता सायली म्हणते, या माझ्या नणंदबाई आहेत, अस्मिताताई. आणि आता ह्या ज्या आहेत ना, ह्या आमच्या विमलताई. आणि या घरात ना आमचे दीर पण राहतात, माझे दीर. अहो, ते ना सध्या दवाखान्यात गेलेत. आणि माझ्या आजी सासूबाई पूर्णाजी, त्या ना त्यांच्या बहिणीच्या घरी गेल्यात सध्या. त्या जर इथे असत्या ना, तर त्यांना तुम्हाला बघून खूप आनंद झाला असता, त्या खूप खुश झाल्या असता. आता प्रेक्षकांनो, सायलीच्या बोलण्यावरनं तरी असं समजतंय की तुर्तास पूर्णाजी हे कॅरेक्टर या मालिकेमध्ये पुन्हा येणार आहे. पण सगळ्यात मोठा सस्पेन्स हा आहे की पूर्णाजीच्या कॅरेक्टरमध्ये कोण येणार आहे माहित नाहीये प्रेक्षकांनो. पण आपण सगळेच प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहोत, पूर्णाजीच्या भूमिकेमध्ये कोण येणार याची. लवकरच पूर्णाजी मालिकेमध्ये दिसतील अशी आपण आशा करूया. कदाचित दिवाळीला त्यांनी सरप्राईज आणलं तर भारी होईल. बघू काय काय घडतंय पुढे. सायली आता खूप उत्साहित झालेली असते, आनंदित असते. आणि तिला आता असं झालंय की माझ्या आई वडिलांना काय काय दाखवू आणि काय काय नाही. सायली आता तिच्या आईचा हात धरत म्हणते, आई ये ना इकडे, हे बघ, इकडे इकडे उजव्या बाजूला तुमची खोली असेल, या ना, इकडे या ना. आणि हे बघा, इथे इथे ना, इथे आमचं स्वयंपाकघर आहे, इथे ना वरची खोली आमची आहे. आता सायली सगळं घर दाखवत असते या मैनावतीला आणि सदाशिवला. आणि ते दोघे सुद्धा बघत असतात बरं का. मैनावतीचे डोळे ऑलरेडी फिरलेत. तर बघा हा, आता सायलीचा आनंद बघून सुभेदारांना पण फार आनंद होतोय की चला, आपल्या सुनेच्या आयुष्यात आज सोन्याचा दिवस उगवला. तर आता प्रिया मात्र तंतरलेली आहे ना. अर्जुन खुश झालेला असतो सायलीचा आनंद बघून. आणि प्रतापराव पण अर्जुनला असं छान मस्त केलंस तू, तिच्या आई वडिलांना आणलंस, असं खुणवत असतात. कारण सायली आनंदाने ते घर वगैरे दाखवतीये आणि इकडे सुभेदार त्यांचे खाणाखुणा करून बोलतायत. तर असो, सायलीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून अर्जुनचाही आनंद गगनात मावत नाहीये. आणि प्रेक्षकांनो, पुढचा सीन बघा. आता हा शेवटचा सीन आहे. प्रिया जाते आता तिच्या खोलीमध्ये आणि आता तिचा संताप झाला.
प्रिया आरशात बघून स्वतःशीच बडबडत असते, मी तो अर्जुन टेलरकडे जाऊ नये म्हणून त्याची होम डिलिव्हरी घेतली त्या ड्रेसची, तरी हा अर्जुन तिथे गेलाच का? मैपत आणि नागोबाने प्लॅन करून अर्जुनला मुद्दाम तिथे पाठवलं. माझं नशीबच वाईट आहे. माझे खरे आई बाबा माझ्यासाठी जिवंत बॉम्ब आहेत आणि आता हा बॉम्ब सतत माझ्या कानाशी टिक 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 करत राहणार आहे, असं म्हणून ती खूप रागराग करते स्वतःचाच प्रेक्षकांनो. आणि इथे मालिकेचा एपिसोड संपून जातो. आता पुढच्या भागात बघा, हा प्रोमो फार भारी वाटलाय मला. काय झालंय, कल्पनाताई आता म्हणत असतात, बरं झालं तुम्ही आलात, म्हणजे तुम्ही सापडलात आणि दिवाळीच्या आधी सापडलात. आता यंदाची दिवाळी तर आता कल्पनाताई पुढे काही बोलणार तेवढ्यात मैनावतीचं लक्ष सारखं प्रियाकडे असतं बरं का. प्रियाची काही ओळख करून दिलेली नाहीये सायलीने अजून तरी. आता पुढच्या भागात कदाचित कळेल आपल्याला. आता प्रिया तिथून उठून जात असते तेव्हा मैनावती तिचा हात धरते आणि म्हणते, आय चल, अय 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 थांब, अय पोरी थांब, तुला ना कुठेतरी पाहिलंय मी. हा आहो, ही आपल्या दुकानात आली होती आणि तुम्हाला बोलले होते ना मी, हिला काही शिवायचं बिवायचं नव्हतं, हिनं उगाच वेळ खाल्ला. अहो, हीच ती पोरगी होती. आता हे सगळ्यांसमोर मैनावती बोलली. अर्थातच अर्जुनला प्रियाबद्दल शंका आली आहे. प्रिया पण आता सॉलिड घाबरली आहे बरं का प्रेक्षकांनो, मैनावतीने तिला एक्सपोज केल्यामुळे. तर बघत राहा आता पुढे काय काय मजा येणार आहे. अर्थातच काय होईल प्रेक्षकांनो, जे आपली अपेक्षा आहे ते, ही मैनावती थोडा त्रास देईल सायलीला, पण तरी पण सायली तिच्या चांगल्या स्वभावामुळे या दोघांचं मन जिंकेल अशी माझी अपेक्षा. मैनावतीचा स्वभाव आणि या सदाशिव लोखंडेचा स्वभाव अगदी प्रियासारखा आहे हे लक्षात यायला सायलीला वेळ लागणार नाही असं वाटते तरी खरी. पण खूप सारे प्रश्न आहेत, काय काय दाखवणार आहे, खूपच त्यांनी सॉलिड असा ट्विस्ट रंगवलाय. बघत राहूया. ठरलं तर मग काय होतं प्रेक्षकांनो, सकाळी लवकर एपिसोड येतच नाही. आता तिकडनं एपिसोड आल्याशिवाय मला तुम्हाला याचा रिव्ह्यू देता येत नाही. आता हे बऱ्याच प्रेक्षकांना माहित नाहीये, त्यांना असं वाटतं की मला उशीर होतो एपिसोड द्यायला, पण तसं नाहीये. तिकडनं एपिसोड आल्याशिवाय मी तुम्हाला एपिसोड रिव्ह्यू देऊ शकत नाही. आला की लगेच तुम्हाला देते, माझं लक्षच असतं एपिसोडवर. तर हा धमाकेदार एपिसोड तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आता अर्थातच मी ठरलं तर मग या मालिकेच्या अखंड प्रेमात आहे, त्यामुळे मला या मालिकेचे सगळे एपिसोड रिव्ह्यू आवडतात. अर्थातच तुम्हाला आवडतात का मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बघा ठरलं तर मग या मालिकेचे पुढचे इंटरेस्टिंग रिव्ह्यू आपल्या चॅनलवर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात उद्या पुन्हा एकदा प्रेक्षकांनो. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.